विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. परीक्षेला एवढे कमी दिवस उरलेत, अभ्यास तर खूप करायचा आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं काय, बोर्डची प्रॅक्टिकल एक्झाम पण सुरू झालेली आहे. अशा वेळेस थोडासा अभ्यास कमी होतोय, हे मान्य करा. उगाच स्वतःहून तणाव निर्माण करू नका. बोर्डच्या प्रॅक्टिकल एक्झामला जावं लागणार आहे. तिकडं न जाता थोडाच अभ्यास करत बसणार आहे. पण मॅथ्सची प्रॅक्टिकल एक्झाम असते. न्यूमेरिकल सॉल्व्ह करावे लागतायत. फिजिक्सला प्रॅक्टिकल करावं लागणार आहे. निदान थोडा तरी अभ्यास करावा लागेल ना. मी तुम्हाला सांगू का 10th स्टँडर्ड पर्यंत इतकं चुकीचं सगळं घडतंय. 8वी 9वी ला प्रॅक्टिकल एक्झाम होते का? नाही. अरे प्रॅक्टिकल्स तर होतायत का? ते देखील होत नाहीत. 10वी काय होतं रे? तुम्हाला आठवतंय का? मला माझ्या वेळेचं आठवतंय, की आदल्या दिवशी सांगितलं जातं, की उद्या कुठला एक्सपेरिमेंट असणार आहे. डमी प्रॅक्टिकल एक्झाम घेतली जाते. हे असं आपली शिक्षण पद्धती आपल्याला कुठं न्यायला लागले कुणास ठाऊक लक्षात घ्या. प्रॅक्टिकल्स व्हायला पाहिजेत. होत नाहीत. पण आता बोर्डच्या प्रॅक्टिकल एक्झामचं थोडं तरी टेन्शन येतंय. त्याच्यामुळं इकडचा अभ्यास कमी होतोय, हे मान्य करून तुम्ही इकडं महत्त्व थोडंसं द्या. थोडंफार तरी त्याची काय तयारी असेल तेवढी तयारी करा. आता इंग्लिश वगैरे याची पण ओरल एक्झाम असते. तिथं झाली असेल काही इश्यू नाहीये बरं का. पण आता काय महत्वाचं, मग डेली टार्गेट काय? ते कंप्लीट होईना झालंय, मग खूप टेन्शन येतंय, असं रडत बसायचं नाही. थोडंसं राहिलं टार्गेट, नेक्स्ट डेला कंप्लीट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो की नाही? म्हणजे मी हे का सांगतोय? कारण बरीचशी मुलं मला म्हणतायत, की "सर होईना अभ्यास." होत नाहीये अभ्यास. मग करतायत काय? निवांत बसून राहताय. मी तुम्हाला सांगतो, इथं अतिशय महत्वाचा रूल सांगणार आहे मी 8+8+8 काल परवाच कळालं मला. ओके. एक स्टुडंट आहे, आता नाव आठवत नाहीये मला बरं का. मी तुम्हाला सांगू का? तो स्टुडंट आहे, त्यानं यू-पी-एस-सी क्रॅक केलेली आहे. ओके. टफ एक्झाम आहे. अख्ख्या काय म्हणूया आपण, जगातली वन ऑफ द टफेस्ट एक्झाम आहे ना, आय-ए-एस एक्झाम, आय-पी-एससाठी जे असते, यू-पी-एस-सी म्हणूया आपण. पण त्या स्टुडंटनं एकच फॉर्म्युला सुरुवातीपासून वापरला होता 8+8+8. जरा याची ॲडिशन करा बघू. किती होते? 24? बरं. 8+8+8 24 त्यातला 8 तास जे तुम्ही आरामात करू शकताय. आरामात इथं काही अडचण तुम्हाला येणार नाहीये. 8 तास तुम्हाला झोप घ्यायची आहे. बोला काय प्रॉब्लेम आहे का? आरामात ना, हे ईझी टार्गेट आहे तुमच्यासाठी. 8 तास झोप. पुढची 2 टार्गेट अवघड आहेत. पुढच्या 8 तासात तो स्टुडंट आहे, लेडीज किंवा मुलगी आहे म्हणूया आपण, घरकाम. आईला तिच्या कामात मदत करणे. सांगेल ते काम करणे. किती तास? 8 तास आणि उरलेले 8 तास मात्र प्युअर स्टडी. ओके. यात काहीही डिस्ट्रॅक्शन नाही. चला मी आज तुम्हाला काय टार्गेट देणारच नाहीये. हां, लोड आला ना तुम्हाला ठीक आहे. नाही देत टार्गेट काय. पण हे टार्गेट आज अचीव्ह होतोय का बघा ह्या 1-2 दिवसात. मोठी-मोठी लोकं सांगून गेलेत 21 डेज 21 दिवस. 21 दिवस सलग एखादी गोष्ट केली, तर ती आपल्या अंगवळणी पडते. माझं उदाहरण किती वेळा सांगितलंय तुम्हाला मी. मी तुम्हाला सांगू का, की मी 10-11 शिवाय उठतच नव्हतो. 10-11 रात्रभर जागायचं 1:30-2 वाजेपर्यंत टीव्ही बघायचा. आणि त्यावेळेस ना ते एनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरी हेच की आमचं फेव्हरेट असायचं. थोडंच आमच्याकडे त्यावेळेस YouTube होतं किंवा काय होतं किंवा Google किंवा असलं काहीच नाही. टीव्हीच बघत बसायचं. ओके. रात्रभर जागायचं, उशिरा उठायचं. पण जेव्हा क्लासेस सुरू केले ऑब्व्हियसली मला 5 वाजता रोज उठावं लागतं रात्री झोपायला. किती का उशीर होईना. पण ते अंगवळणी पडलंय. उलटं ज्या दिवशी क्लास नसेल ना, असं वाटतं ना एखादं म्हणेल, "मी आज निवांत झोपणार आहे." काय नाही, जाग येतेच. आणि एवढा अनुभव घेतलाय मी, की जितक्या लवकर उठून आपलं आवरून कामाला लागू ना, दिवस पण चांगला जातोय. मग तुम्हाला हे तुमच्या अंगवळणी पाडायचं आहे. तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे. 8+8+8 ओके. ये जास्त विचार करू नका बरं का. याचा पण जास्त विचार करू नका. घरातले तुम्हाला म्हणणार नाहीयेत, की घर काम कर. हे इनिशियली एवढं तर जमतंय का बघा आणि त्यात वाढवा. इकडचा काही वेळ इकडं द्या. घरकाम करायचं नाहीये आपल्याला त्याच्या स्टेजला. इतर वेळेस करायचं आहे. मला आनंद होतो सांगायला, की माझी मुलं घरातली सगळी कामं करतात. ओके. आईला सगळ्या गोष्टीत मदत करतात. पण मी नव्हतो करत बरं का. मी नव्हतो करत. मला आत्ता वाटतंय, की अरे मी पण तसं केलं असतं किती बरं झालं असतं. आईला किती हेल्प तुम्हाला सांगू का, आपली आई ना एकटं सगळं करत असते घरात बरं का. हे मान्य केलं पाहिजे तुम्ही. एकटं सगळ्या आघाडीवर लढत असते लक्षात घ्या. सगळ्या.
पण थोडीफार तुमच्याकडून हेल्प झाली, तर किती आनंद होईल ना तिला. मग आनंद द्या घरातल्यांना. बरं तुम्ही कसं हेल्प करणार मी तुम्हाला ते पण सांगतो. फक्त हे करा. बास त्यांना दुसरं काही नको आहे. बरं हे कशासाठी चाललंय? तुमच्यासाठीच चाललंय. ओके. त्यांच्यासाठी नाहीये, की तुम्ही ते घरची खूप वाईट अवस्था आहे. तुम्ही शिकणार आणि तुम्ही नाव मोठं हे करणार, पैसा कमवणार आणि त्यांना फायदा होणार. नाही असं होत. नाही. तुम्हाला सांगू का ही माणसं साधी आहेत तर साधीच राहणार आहेत. मी तुम्हाला माझ्या आईचं उदाहरण देतो. पुण्यावरून आली, स्टँडला उतरलं, की चालतच येते घरात. किती वेळा सांगितलं ना, "येतो की न्यायला मी?" फोन नसतं करायचो. नाही. आता थोडंसं वय झालंय त्याच्यामुळं थोडंसं हे आलंय, नाहीतर सारखी एक्सरसाइज सुरूच असते. किंवा या लोकांना बघा, आजकालचे आहे ना कपडे किंवा हॉटेलिंग ह्याचं काही आकर्षण नाहीये मागच्या पिढीला लक्षात घ्या. मग त्यांना काय हवाय तुमचा? रिझल्ट हवाय. मग करणार प्रयत्न. हा रूल कोणी मला एक कॉमेंटमध्ये सांगा रे, कोण यू क्रॅक केलं? मला नाव आता आठवना बरं का. लेडीज म्हणजे मुलगी आहे. तिनं हा फॉर्म्युला वापरलाय. कुठलंही कोचिंग घेतलेलं नाही. नाही. कुठल्याही कोचिंगला गेलेली नाहीये. सेल्फ स्टडी करून ते यश मिळवलंय. ओके. बरं मग आता आजचं टार्गेट काय विचारू नका मला बरं का. झालेलं आहे ते रिवाईज करा. 1 दिवस तुम्हाला देतोय मी. करा. ओके. आणि काय माहितीये का, की बोर्डचं प्रॅक्टिकल एक्झामची काळजी तशी करू नका. मार्क्स तुम्हाला कॉलेज देतंय. जर कॉलेजमधल्या शिक्षकांशी चांगले संबंध तुमचे असतील, चांगले संबंध म्हणजे काय? निदान त्यांच्या विरोधात तुम्ही कधी जायला नको पाहिजे. म्हणजे काही मुलं उलट हे करतात लक्षात द्या, तसं फक्त काही करू नका. केलं इथून पुढे तरी म्हणूया आपण. ठीक आहे, मग हा व्हिडिओ थांबवतोय मी. ऑल द बेस्ट.